मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी येणाऱ्या 12वीच्या बोर्ड एक्झाम साठी कशा पद्धतीने पेपर सोडवायचा त्याचं टेक्निक या ठिकाणी घेऊन येत आहोत. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 1 AB, क्वेश्चन नंबर 2 ABC, क्वेश्चन नंबर 3 AB, क्वेश्चन नंबर 4 ABCD आणि क्वेश्चन नंबर 5 ABCD कशा पद्धतीने सोडवायचं आहे त्याचे संपूर्ण टेक्निक्स या ठिकाणी या सिरीजच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी घेऊन येत आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण क्वेश्चन नंबर 1 ए म्हणजे कशा पद्धतीचा आपला फॉर्मॅट त्या ठिकाणी असेल बघा. तर या ठिकाणी बघा आता की 3 तासाची वेळ आहे, 80 मार्काचा पेपर आहे, 20 मार्काची तुम्हाला ओरल असते. तर सेक्शन 1 प्रोज त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, व्होकॅब्युलरी, समरी, नोट मेकिंग और माइंड मॅपिंग. तर आता हे नोट मेकिंग, समरी हे क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाणार आहे. आज क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये एक सीन पॅसेज तुम्हाला राहणार आहे आणि क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय राहणार आहे की नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे. मग आता इथं बघा, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो. तर बघा, हा जो पॅसेज आहे सीन पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. तर मग यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचंय बघा. आता ही ऍक्टिव्हिटी वर असते, परंतु बघा A1 कम्प्लीट द वेब अबाउट लिटररी लॉरेन्स, टॉपिक ऑफ डिस्कशन ऍट अच्युत गोडबोलेज हाऊस. ओके, तर तुम्हाला पहिलं काय करायचंय, तर या ठिकाणी दिलेली ही जी ऍक्टिव्हिटी आहे हे अशीच्या अशी तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे, काढून घ्यायची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं जे दिलेलं आहे लिटररी लॉरेन्स डिस्कशन टॉपिक. मग आता कोणकोणते टॉपिक त्या ठिकाणी आहेत बघा. आर्ट्स असेल, म्युझिक असेल, लिटरेचर असेल, तर हे सगळं याच्याशी संबंधित असलेले डिस्कशनचे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला कुठे भेटणार आहेत? पॅसेज मध्ये त्या ठिकाणी भेटणार. ओके, तर बघा आता याच्यानंतर या ठिकाणी कोणकोणते टॉपिक आहेत बघा. एक या ठिकाणी मग आता या पॅसेज मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले जे टॉपिक आहेत, बघ, पोएट्री, लिटरेचर, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे टॉपिक आहेत म्युझिक असेल नाही का, की टॉपिक्स डिस्कशन ऍट आवर म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर. ओके, तर या पद्धतीचे तुम्हाला हे जे 4 या ठिकाणी दिलेले आहेत. आता याचे टेक्निक काय बघा. ज्यावेळी असे 4 बॉक्स तुम्हाला दिले जातील ना, त्यावेळी जिथं तुमचं या ठिकाणी डिस्कशनचे टॉपिक बघा, तुमच्या पॉइंट मध्ये हा शब्द आलेला आहे, ती ओळ त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे, पहिली शोधायची आहे. आणि त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी बघा 4 बॉक्स दिलेले असतील तर बघा आता इथं म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग आणि स्कल्पचर त्या ठिकाणी 3 कॉमा तुम्हाला सलग दिसले तर तुम्ही ठरवायचंय की 1, 2, 3, 4 हे 4 शब्द आपले त्या ठिकाणी आहेत. लक्षात आले? तर अशा पद्धतीने वेब आपल्याला या पॅसेजच्या माध्यमातून किंवा पॅसेज वरून त्या ठिकाणी काय करायची असते रे, या ठिकाणी सोडवायची आहे. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी गिव्ह रिझन्स. आता पॅसेज बदललेला जाईल बघा, तरी पॅसेज जरी बदलला तरी या ठिकाणी हे जे गिव्ह रिझन्स आहे हे करत असताना काय करणार आहे आपण, पहिल्यांदा हे दिलेलं जे वाक्य आहे, अच्युत गोडबोले हॅज अ फर्म बिलीफ दॅट ऑल आर्ट्स आर इक्वल बिकॉज. मग आता हे आहे तसं तुम्हाला पहिल्यांदा लिहून घ्यायचंय आणि त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं रे, कशामध्ये शोधायचंय, पॅसेज मध्ये शोधायचंय. म्हणजे त्याचा बिलीफ का होता की ऑल आर्ट्स आर इक्वल. बघा आता इथून जर आपण पाहिलं बघा, आय हॅड अ रिच चाइल्डहुड, पोएट्स लाईक विंदा करंदीकर वगैरे बघितलं. तर आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री, लिटरेचर, मराठी आणि इंग्लिश. तर मग आपण काय करतो बघा की आपण या ठिकाणी बघा आता काय इथं आय कुड लिसन, आणि मग आपण काय करतो, ही ओळ घेतो आणि उत्तरामध्ये जशीच तशी लिहून टाकतो. तर जशी तशी जर ओळ लिहिली तर इथं आय
कोणी स्वतःविषयी वापरलेला आहे, रायटरनं स्वतःविषयी वापरलेला आहे, आणि आपण ती ओळ जशीच तशी उत्तरामध्ये नेतो. आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळत नाही, कारण तुम्हाला रायटरचं विचारलेलं आहे आणि तुम्ही स्वतःच सांगताय. आणि म्हणून काय करायचंय, पॅसेज मधून कुठलाही भाग तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये लिहित असताना सर्वनामातले बदल करायचे. आयचं तुम्ही काय केलं पाहिजे रे, ही शी केलं पाहिजे. मीचं तुम्ही काय केलं पाहिजे, हिम हर केलं पाहिजे. त्याच्यानंतर मायचं आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं रे, ही झर करावं लागतं. आवरचं त्या ठिकाणी देअर करा, आणि अस त्या ठिकाणी काय करा रे, देम करा. लक्षात येते बघ. तर हे शब्द निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी बदलावे लागतात. मग आता इथं आयचं तुम्ही काय करणार आहे रे, ही सी करा, किंवा मग त्या ठिकाणी कोणाविषयी त्या रायटरचं नाव वगैरे तुम्ही त्या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे बघा किती मोठा गोंधळ या ठिकाणी होऊन जातो. तुम्हाला रायटरचं विचारलंय आणि तुम्ही तुमचं सांगताय, तर आपलं त्या ठिकाणी सांगायचं नाहीये. आणि म्हणून या आयचं रायटर लेडी केलेला पहा. अच्युत गोडबोले कोण आहे रे, लेड आहे. मग याचं काय होईल रे इथं, ही, किंवा मग तुम्ही इथं द रायटर पण म्हणू शकता. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा इथं काय दिलेलं आहे बघ, हा परत या आईचं काय होईल रे, ही होईल. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ते चेंजेस करून याच्यामधून आपल्याला उत्तर लिहून घ्यायचं. तशाच पद्धतीचा पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न या ठिकाणी कोणता आहे बघा, रिझन द्यायचं आहे. अच्युत गोडबोले डेव्हलप इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक. लिटरेचर अँड म्युझिक, लिटरेचर आणि म्युझिक मध्ये त्या ठिकाणी त्याचा इंटरेस्ट त्या ठिकाणी डेव्हलप झाला इन हिज चाइल्डहुड डेज बिकॉज. मग काय करणार तुम्ही, पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते जसंच्या तसं त्या ठिकाणी लिहून घ्या. आणि बिकॉजच्या पुढे उत्तर लिहिताना तुम्हाला पॅसेज मधनं त्या ठिकाणी काय करायचंय रे, ती वळ त्या ठिकाणी शोधायची आहे. आता वी वेअर ऑल्सो लकी टू हॅव पंडित, नाही का. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे सर्वनामातले या ठिकाणी बदल करून, नाही का, बिकॉज, तर मग त्या ठिकाणी ह्याच्यामधनं आपल्याला चेंजेस करून उत्तर त्या ठिकाणी लिहायचंय. दे वेअर लकी टू हॅव, किंवा ही वॉज लकी टू हॅव पंडित, नाही का. किंवा इथं जर ते केलं तर आवरचं त्या ठिकाणी काय होईल रे, देअर. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा इंटरेस्ट डेव्हलप त्या ठिकाणी झालेला आहे. ओके. त्यानंतर पहा आता पुढचा जो प्रश्न आहे. आता एक काम करायचंय, जे नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड, एक्सप्लेन और इंटरप्रिट दिस स्टेटमेंट इन द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आणि या एक्स्ट्रॅक्टच्या लाईट मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला कोणकोणते शब्द येतील बघा, इथं काय आलेले रे, हा बघ, तुम्हाला हा जर शब्द आला, एक्सप्लेन, अनालाइज, इंटरप्रेट, कृपया या ठिकाणी उत्तरातल्या वळा लिहू नका. म्हणजे एक ध्यानात ठेवा, वर्षभर जे आपण टेक्स्ट बुक शिकतो त्या टेक्स्ट बुकच्या संबंधित एक पॅसेज आपल्याला सीन मध्ये येतो. म्हणजे पहिले जे 8 लेसन्स आहेत, पहिलं जे युनिट आहे त्याच्यामधला फक्त एक पॅसेज त्या ठिकाणी येतोय. आणि आता या पॅसेज मध्ये जर आपण पर्टिक्युलरली पाहिलं तर A1 आणि A2 चेच उत्तर पॅसेजशी रिलेटेड आहेत, पॅसेज मधले आहे तसं लिहायचं नाहीये. आणि A3, A4, A5 आणि A6 याचा तर पॅसेजशी संबंध नाहीये, पॅसेज मधल्या वळा लिहायच्या नाहीयेत. आता इथे एक्सप्लेन म्हटलेलं आहे, किंवा ज्यावेळी इंटरप्रिट म्हटलं जाईल, किंवा अनालाइज म्हटलं जाईल, किंवा आणखी एक शब्द गेस म्हटलं जाईल, त्यावेळी उत्तरातली वळ दिली जाते. किंवा मिनिंग जर विचारलं त्याचं, गेस व्हॉट इज द मिनिंग, किंवा आता ही वळ उत्तरातली दिलेली आहे, मग आपण काय करतो, या वळी बसल्याची 1-2 वळी आणखी लिहून टाकतो, त्याचा आणि याचा कुठंच ताळमेळ लागत नाही. लक्षात आलं का. या कधी जर तुम्ही म्हटलात तू जेवली का, आणि तिने जर सांगितलं हा मी कालच गावाला गेलते, तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कुठंच ताळमेळ राहत नाही. आणि म्हणून इथं नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड, एक्सप्लेन और इंटरप्रिट आलंय, त्यावेळी उत्तर कसं लिहायचं पहा. मग तुम्ही तुमचं उत्तर कसं सुरू करू शकता रे, बघ, एक्सप्लेन जर म्हटलं तर अकॉर्डिंग टू मी, नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड, ही वळ पूर्ण लिहून टाका. आणि तुम्हाला त्याचं रिझन द्यायचं असतं, बिकॉज सांगायचं असतं.
किंवा इन माय ओपिनियन म्हणू शकता. इन माय ओपिनियन. ओके, अकॉर्डिंग टू मी म्हणा किंवा इन माय ओपिनियन म्हणा, असं उत्तर त्या ठिकाणी सुरू करा. त्याच्या पुढे जी ओळ तुम्हाला या अवतरणामध्ये दिली आहे ती ओळ त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या आणि मग त्याच्या पुढं तुम्हाला रिझन द्यायचंय किंवा याचं मिनिंग द्यायचंय किंवा तुम्हाला ते इंटरप्रिट करायचंय, एक्सप्लेन करायचंय. लक्षात आलंय का बघा. म्हणजे अशा प्रकारचे जर शब्द तुम्हाला प्रश्नात दिसले तर तुम्हाला उत्तरातल्या ओळी लिहायच्या नाहीयेत. उत्तरातला त्याचा काही विषय नसतो. तुम्हाला डायरेक्ट याचं मिनिंग किंवा याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी विचारलेलं असतं. लक्षात आलं? ओके. नाही लिहिता आलं तर सोडून द्या, पण चव घालू नका. त्याच्यानंतर पहा, आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्वेश्चन नंबर 4 पर्सनल रिस्पॉन्स. इथं सुद्धा बघा, आता याचा आणि उत्तराचा काही संबंध नाहीये. पण बरेचसे मेजॉरिटी विद्यार्थी काय करतात रे, की जे सांगितलंय प्रश्न नीट वाचत नाही. प्रश्न व्यवस्थित जर वाचून घेतला, तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही उत्तरातल्या ओळी लिहिताय, हे अजिबात म्हणजे बरोबर नाहीये. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला आता लिहायला सांगितलंय, 2 मार्कासाठी आहे. किती लिहायचं? जेवढं 2 मार्कासाठी पाहिजे तेवढंच लिहायचंय. मग आता पर्सनल रिस्पॉन्स मध्ये काय केलं जाणार? इथे बघा काय दिलेलं आहे, राईट दिलेलं आहे. मग पर्सनल रिस्पॉन्स मध्ये क्वेश्चन ज्यावेळी तुम्हाला विचारला जातो त्यावेळी क्वेश्चन किती प्रकारचे आहेत? तुम्हाला एक तर तिथं ऍक्झिलरी क्वेश्चन विचारला जातो, एक तर तुम्हाला WH क्वेश्चन विचारला जातो, आणि जर दोन्ही नसेल तर तुमचं वाक्य तुम्हाला ऑर्डर दिली जाते, इम्पॅरेटिव्ह मध्ये असतं. त्यावेळी ते V1 तुमचं वाक्य त्या ठिकाणी असतं. V1 प्रश्न सुरू. मग या ठिकाणी ऍक्झिलरी जर प्रश्न सुरू झाला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं रे? येस किंवा नो द्यायचं. तुमचा जर WH क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेटिव्ह उत्तर द्यावं लागतं, इन्फॉर्मेशन द्यावी लागते. वेअर आर यू गोईंग? तुम्हाला सांगावं लागतं, आय एम गोइंग टू. ओके, तसं. आणि त्याच्यानंतर जर इम्पॅरेटिव्ह सांगितलं, ब्रिंग मी अ हॉट कप ऑफ टी, ऑर्डर दिलेली आहे, त्यावेळी तुम्हाला जे सांगितलंय ते फॉलो करायचे. लक्षात आलं? तिथं उत्तरातल्या वळा लिहायच्या नाही. मग आता इथं पहा, ऍक्झिलरी क्वेश्चन जर आला तर येस नो. म्हणजे इथं एक ऍक्झिलरी क्वेश्चन विचारला जाईल, नाही ऍक्झिलरी क्वेश्चन. मग ज्यावेळी ऍक्झिलरी क्वेश्चन विचारला जाईल त्याचं उत्तर तुम्ही येस किंवा नो दिलं पाहिजे. आणि जो प्रश्न आहे तो असर्टिव्ह करून घ्या, साधा करून घ्या, आणि त्याच्या पुढे रिझन तुम्हाला द्यावं लागतं. लक्षात आलंय की बघा. समजा तुम्हाला इथं जर सांगितलं, डू यू लाईक टू प्ले क्रिकेट, डू यू लाईक टू प्ले क्रिकेट, आणि पुढे विचारलं जातं वाय, तर आपण उत्तराच्या वेळी लिहिणं किती त्याच्याशी सुसंगत नाहीये. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, जर तुम्हाला येस नो क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर पहिल्यांदा तुम्ही येस नो मध्ये द्या, असर्टिव्ह करून किंवा साधं करून त्याच्या पुढे लिहा, येस आय लाईक टू प्ले क्रिकेट. आणि मग वाय जर आलं पुढं तर त्या वायचं मनानं त्या ठिकाणी 2-3 ओळीमध्ये तुम्ही रिझन द्या. येस आय लाईक टू प्ले क्रिकेट बिकॉज. अरे काही कारण द्या ना, पॅसेज मधल्या ओळी द्यायच्या नाहीये, काही कारण द्या. एखादं काही सांगायला आहे, बिकॉज इट कीप्स माय हेल्थ गुड, आय पास माय टाइम. असे 2-4 क्रियापद मनानं त्या ठिकाणी तयार करा, वाक्य तयार करा. किंवा एखाद्याला काहीच नाही आलं तर येस आय लाईक टू प्ले क्रिकेट बिकॉज माय गर्लफ्रेंड ऑलवेज कम्स हिअर, नाही का, टू ग्रेज अॅनिमल्स, किंवा ती तिथं दररोज सरपणाला येते. काही सांगा ना, फक्त तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे. येस नो जर म्हटलं म्हणजे ऍक्च्युअली क्वेश्चन म्हटलं तर येस नो उत्तर द्या. WH क्वेश्चन जर म्हटलं इन्फॉर्मेशन, आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर इम्पॅरेटिव्ह, आणि V1 सुरुवात झाली, राईट हे या ठिकाणी V1 आहे, म्हणजे तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे तुमचा क्वेश्चन इम्पॅरेटिव्ह. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही काय करा, या 3 पैकी तुम्हाला तुमचा क्वेश्चन कोणत्या टाईप मध्ये आहे ते पहिल्यांदा पहा. इथं तर बिलकुल तुम्हाला उत्तराचा अजिबात आधार घ्यायची गरज नाहीये, उत्तरातल्या वळा द्यायची गरज नाहीये. प्रश्न कोणत्या टाईपचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स द्या. इथं काही सांगितलंय, राईट सांगितलंय, बरं लिहा. किती सांगितले भाऊ? 4 सांगितले. डायरेक्ट असं कर ना, 2 5 सेंटेन्सेस, 4 ते 5, 2 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे. एकाला अर्धा अर्धा धरला तर तू काय कर, फक्त एकाला अर्धा अर्धा आहे ना, 4 मधून 2 होऊन जातात. सेंटेन्सेस अबाउट युअर चाइल्डहुड मेमरी. बघा आता, रिलेटेड टू युअर फॅमिली. मग तुमच्या फॅमिली विषयी तुमच्या लहानपणच्या कोणकोणत्या आठवणी आहेत ते त्या ठिकाणी काय करा, एक 4 ओळीमध्ये लिहून टाका. लक्षात आलंय? आणि लिहिताना असं पॅराग्राफ लिहू नका,
तर एक 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 छोटे छोटे 4 ओळी त्या ठिकाणी लिहा, किंवा 4-5 वाक्य त्या ठिकाणी काय करा, पॅराग्राफ मध्ये लिहा, किंवा मग असे सेपरेट लिहा. तर ज्या पद्धतीने योग्य राहील तशा पद्धतीने यू कॅन राईट. म्हणजे प्रश्न समजून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी लिहू नका. मला तुम्हाला एकच सांगायचंय की वर्षभर आपण जे पुस्तक शिकतोय त्या पुस्तकामधनं, त्या युनिटमधनं, पहिल्या युनिटमधनं एक पॅसेज तुम्हाला येतोय, आणि त्या पॅसेज मध्ये तुम्हाला काय येत आहे, A1 मध्ये पॅसेजची रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे, A2 मध्ये पॅसेजची रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे, A3 मध्ये ती राहीलच असं नाहीये, आणि A4 मध्ये तर बिलकुलच त्या ठिकाणी पॅसेजची गरज नाहीये. आपल्याला पर्सनली त्या प्रश्नाला रिस्पॉन्स द्यायचा असतो. आणि A5 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय रे, A5 मध्ये लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आता बघा इथं कोणतं दिलेलं आहे बघा, हा बघा, ग्रामरचं या ठिकाणी लँग्वेज स्टडी. दे यूज टू टॉक अबाउट मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. ओके, तर मग इथं आपल्याला काय सांगितलंय, यूज वूड अँड रीराईट. नीट लक्षात घ्यायचंय की काही जण काय करतात, नुसतं यूज टू काढायचं आणि वूड वापरून द्यायचं, एवढंच त्या ठिकाणी करा. काही जण फक्त एवढंच वूड वापरून देतात, विषय नाही. तर रीराईट म्हटलेलं आहे, आणि ग्रामरचं प्रत्येक वाक्य तुम्ही त्या ठिकाणी परत लिहा. ओके, त्याच्यानंतर पहा, आता फक्त एक ध्यानात ठेवा, वूड आलं तर वूडच्या जागेवर काय करायचं रे, यूज टू वापरायचं. आणि मग यूज टू जर आलं तर यूज टूच्या जागेवर सुद्धा काय करायचं रे, यूज टूच्या जागेवर वूड वापरायचं. या दोन्ही मधून जर एक आलं तर ग्रामरसाठी आपण सेपरेट त्या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला दिसतील. तर वूड ऐवजी यूज टू आणि यूज टू ऐवजी वूड त्या ठिकाणी आपण वापरतो. आता ही तपा, आय डिडंट फुली अंडरस्टँड, आय didn't fully understand their discussion in depth, but I was immensely impressed. Use though or make it complex. आता नीट लक्ष द्या, इथं use though कसं करायचं. I did not fully understand their discussion in depth, but I was immensely impressed. याच्या ग्रामरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, दो कसं वापरायचंय. याच्या दोनच कंडिशन आहेत बघा. या दोला वाक्याच्या काय करा रे, सुरुवातीला वापरून द्या, बस. कुठं वापरायचं, वाक्याच्या, हा शब्द कुठं घ्यायचा, इथं वाक्याच्या सुरुवातीला वापरून द्यायचं आहे. आपलं काम अजून झालेलं नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, या 4 पैकी बट, एट अँड व्हाईल, या 4 पैकी जो शब्द या ठिकाणी आलेला असेल तो त्या ठिकाणी कट करून काय करायचं रे, या शब्दांच्या ऐवजी कॉमा द्यायचा आहे. सरळ सरळ दोनच गोष्टी आहेत. याला वाक्याच्या सुरुवातीला वापर, आणि बट, एट अँड व्हाईल कोणता शब्द दिसेल तो काढा आणि तिथं कॉमा दी. आता काही येडे, ठीक आहे, आपल्याला बट दिसलाय, कॉमा द्यायचा आहे. मग आता मला सांगा, आधीच जर तिथं कॉमा आहे तर परत आणखी एक कॉमा द्यायची काही गरज आहे का? हा कॉमन सेन्स आहे. मग बट काढून कॉमा द्यायचा आहे, कॉमा आहे, परत द्यायची गरज नाहीये. लक्षात आलं. त्याच्यानंतर चला, अशा पद्धतीचं हे 2 मार्काचं ग्रामर त्या ठिकाणी तुम्हाला येईल. आणि त्याच्यानंतर A6 मध्ये बघा, A6 मध्ये आपल्याला काय येणार आहे, व्हॉकॅब्युलरीवर क्वेश्चन आहे. मॅच द कॉलम्स विथ वर्ड अँड देअर मिनिंग गिवन इन कॉलम बी. ओके, मग ए मध्ये या ठिकाणी शब्द दिलेला आहे, इकडे त्याचे मिनिंग दिलेले आहे. इथं आणखी काय काय विचारलं जाऊ शकतं. आता हे सिनॉनिम्स आहे, समानार्थी, अँटोनिम्स दिले जातात. त्या पद्धतीने पहा, ॲम्युनिटीज. ॲम्युनिटीज म्हणजे काय रे, फॅसिलिटी ऑर इन्फ्रास्ट्रक्चर. मग आता याचं उत्तर हे आहे, अपब्रिंगिंग. या ठिकाणी द रेजिंग ऑर ट्रेनिंग चाइल्ड. स्कल्पचर म्हणजे काय रे, तर त्याचं वर्क ऑफ आर्ट क्रिएटेड बाय शेपिंग मेलेबल. आणि इनरिचेस म्हणजे इनहान्सेस. तर बघा, आता आपण इथं सरळ सरळ अशा रेषा ओढून दिल्या, तर तसं करायचं नाही. तर अशा बरेच जण असं करतात, म्हणून मी करून दाखवलं तुम्हाला. ह्याचं लगेच इकडं रेषा, ह्याची इकडं. तर परीक्षेत लिहिताना ज्याच्या त्याच्या पुढं ज्याचं त्याचं उत्तर लिहायचंय. सपोज ॲम्युनिटीज आहे, तुमचा ऑप्शन सी आहे, इथं सी लिहा. आणि फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर. अपब्रिंगिंग ऑब्जेक्ट्स ऑर लेटिंग देम हार्डन, त्याचं उत्तर द रेजिंग ऑर ट्रेनिंग ऑफ अ चाइल्ड आहे, तर ते इथं लिहा. स्कल्पचर आहे तर त्याचं इथं लिहा, स्कल्पचरचं जे आहे ते. आणि इनरिचेसचं म्हणजे ज्याच्या त्याच्या पुढं आपल्याला उत्तर द्यायचे आहेत.
हे असे बाण दाखवायचे नाहीये. तर अशा प्रकारचा मित्रांनो 12 मार्कासाठीचा एक पॅसेज जे पुस्तक आपण वर्षभर शिकतो त्याच्यामधून येतो आणि त्यामध्ये फक्त A1 आणि A2च फक्त आपल्याला या ठिकाणी पॅसेजशी रिलेटेड असतं. आता त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काय रे बघा, आता बघा हा झाला 12 मार्काचा. आणखी 4 मार्कासाठी आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. तर आता पहिले या ठिकाणी पर्याय दिले जात नव्हते, पण आता डू एज डायरेक्टेड लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे, म्हणजे हे पुस्तकातले वाक्य असायचे काही कारण नाहीये, बाहेरचं आहे. यूज द करेक्ट आर्टिकल्स अँड रिराईट द सेंटेन्स. मग तुम्हाला आर्टिकल्स या ठिकाणी वापरायचे. मग आर्टिकल्स वापरताना आर्टिकल्सवर आपण एक सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. मग इथं काय बघा, अगोदर द चे उपयोग पाहिजे. मग द कुठं कुठं वापरतं, युनिव्हर्सल ट्रूथ, जॉग्राफिकल फिनोमेनॉन, ऑर्डिनल नंबर्स, सुपरलेटिव्ह डिग्री, रिलिजियस बुक्स यांच्या नावापुढे वापरायचंय. किंवा एखादं जर होल सेन्स न वापरलं असेल, समजा रिच असेल, पुअर असेल, वर्ल्ड असेल. आता वर्ल्ड म्हटल्यानंतर कोणाला कुठल्या प्लेसची हे होत नाहीये, म्हणून ते वर्ल्ड होल सेन्स न वापरले म्हणून द. आणि सुपरलेटिव्ह डिग्री जर असेल तर त्याच्या आधी काय वापरतो आपण, द. म्हणजे कोविड इज वन ऑफ द मोस्ट हजार्डस डिसीजेस विटनेस बाय द वर्ल्ड. ओके. त्याच्यानंतर पहा इथं नो सुनर दॅन वापरायचंय. वापरायचंय म्हणजे काय करायचंय, खाली 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. मग बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट नो सुनर फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. मग या वाक्याचा नो सुनर फॉर्म असलेलं करेक्ट या 4 मधलं वाक्य निवडायचंय. पण पहिल्यांदा आपल्याला ते माहित असलं पाहिजे भावा की या ठिकाणी आपण काय करणार आहे, ऍज सुन ऍज याच्याऐवजी नो सुनर, आणि जिथं कॉमा आहे तिथं काय करणार आहे, दॅन. तर ऍज सुन ऍज नो सुनर दॅनचा सेपरेट व्हिडिओ आपण या ठिकाणी आणलेला आहे. तर इथं नो सुनर आणि इथं दॅन. मग मला सांगा, सगळ्याच्या ह्याच्यात नो सुनर आहे, इथं काय रे, देन आहे. म्हणजे हे वाक्य आपलं कोणतं नाहीये ते आधी ऑप्शन ठरवायचं. बघा मी काय सांगितले, नो सुनर आणि दॅन आधी पहा. म्हणजे 2 क्रायटेरिया आहेत की नो सुनर दॅन वापरताना ऍज सुन ऍज ऐवजी नो सुनर आणि कॉमा ऐवजी दॅन हा क्रायटेरिया याच्यात आहे का, नाही. म्हणजे आपलं उत्तर होऊच शकत नाही. याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, या 3 याच्यात नो सुनर आणि दॅन आहे. मग आता या 3 पैकी कोणतं उत्तर आहे त्याच्यासाठी पुढचा क्रायटेरिया वापरा. वाक्यात जर ऍक्झिलरी आलेलं आहे का पहा, म्हणजे एवढ्या भागामध्ये ऍक्झिलरी आहे का, नाही आलेलं. मग ऍक्झिलरी जर नाही आलं तर मग वाक्यामध्ये काय येतं रे, V1 येतं, SES येतं किंवा V2 येतं. लक्षात आलं का. मग इथं काय आलेलं आहे रे, V2. मग V1 आलं तर तुम्हाला किंवा म्हणजे इथं काय घ्यायचं रे, इथं घ्यायचं आपल्याला आहे की नाही, सब्जेक्टच्या अगोदर डू घ्यायचं. SES आलं तर डस घ्यायचं, पण पुढचं SES काढायचं. आणि V2 आलं तर डीड घ्यायचं, पण पुढं काय करायचं, V1 करायचं. मग याचं V1 करा, काय होईल याचं V1, गिव्ह झालं. आणि टाकीवर इथं कोणाला घ्यायचं, डीडला घ्यायचं. मग नो सुनर डीड आणि गिव्ह असं ऑप्शन कुठं आहे ते पाहिजे. आता इथं पहा, नो सुनर आहे, याच्यात डीड आहे का, नाहीये. याच्यात डीड आहे का, नाहीये. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं झालं, कोणतं झालं, जे नाहीये ते आधी ठरवा. जे नाहीये ते आधी ठरवा. कारण नो सुनर दॅन वापरताना 2 क्रायटेरिया आहेत. ऍज सुन ऍज ऐवजी नो सुनर आणि कॉमा ऐवजी दॅन आहे. त्याच्यानंतर जर ऍक्च्युअली आलं तर त्याला सब्जेक्टच्या पुढे घ्यायचं. आणि मेन वर्ब जर आलं तर V1 SES V2 वरून डू डज डीड करायचं घ्यायचं आणि V1 करून डू डज डीड इथे घ्यायचं. या 2 क्रायटेरियामध्ये जे वाक्य करेक्ट आहे ते आपलं ऑप्शन बी आहे. मग काही जण लगेच काय करतात, याचं असं उत्तर लिहिताना लगेच एवढं लिहून टाकतात, मार्क मिळत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण वाक्य, पूर्ण ऑप्शन त्या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे. ओके. तर बघा, यानंतर आपल्याला आता पुढचं जे वाक्य आहे पहा. पुढचं काय वाक्य आहे बघा, द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. मग एक ध्यानात ठेवायचं, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. जर अवतरणामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ असेल, मला सांगा युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, त्रिकालाबाधित सत्य. मागे पण, आता आहे आणि पुढे चालू राहणार आहे. आलं लक्षात. शुगर इज स्वीट, मागे गोड होती, आताही गोड आहे, उद्या गोड राहणार आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पूर्वेला उगवतो, पाणी उताराच्या दिशेनं वाहतं. हे जे त्रिकालाबाधित सत्य आहेत
ते जर अवतरणामध्ये आले तर त्याच्या काळामध्ये बदल त्या ठिकाणी होत नाही. मग आता बघा, मग इथं बघा वाक्य असर्टिव्ह आहे, सेडचं सेड राहील, अवतरण काढून दॅट येणार आहे आणि या वाक्यात काही बदल होणार नाही. मग असं वाक्य बघ, इथं काय झालंय, रिव्हॉल्वचं रिव्हॉल्व झालंय म्हणजे हे नाहीये. इथं रिव्हॉल्विंग झालं, हे पण नाहीये. द टीचर सेड दॅट द अर्थ हॅड रिव्हॉल्व झालं, हे पण नाहीये. मग आपलं उत्तर कोणतं आहे त्या ठिकाणी पहा. शेवटचं पहा बरं, आता वरचं कोणतंच उत्तर त्या ठिकाणी. मग बघा सेडचं सेड दॅट आहे इथपर्यंत आहे, जसंच्या तसं वाक्य आलेलं आहे आणि म्हणून आपला पर्याय कोणता आहे, हाय. याच्यावर आपण सेपरेट त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. आणि त्याच्यानंतर इथं पहा B1 मध्ये तुम्हाला हे 3 प्रकारचं ग्रामर त्या ठिकाणी दिलं जातं आणि B2 मध्ये स्पॉट द एरर, म्हणजे तुम्हाला एरर जर माहित करून घ्यायची असेल तर सगळ्या प्रकारचं ग्रामर माहित पाहिजे. आय नो अ मॅन विच इज व्हेरी टॉल. मग मला सांगा, इथं अ मॅन आपण काय केलेलं आहे, प्राणी वस्तू ठिकाणासाठी आपण विच वापरतो आणि व्यक्तीसाठी हुम आणि हुज वापरतो. हा नेहमी तो ध्यानात ठेवा. मग इथं जर मॅन आहे, मॅन कोण आहे, व्यक्ती आहे, मग त्याच्यासाठी विच वापरता येईल का? विच हे कोणासाठी वापरतं, प्राणी वस्तू ठिकाण. मग व्यक्तीसाठी विच नाही वापरत आहे, मग व्यक्तीसाठी कोण वापरतो आपण, हु वापरतो. आणि म्हणून इथं रॉंग काय आहे, विच ऐवजी काय पाहिजे, हु पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी 12 मार्काचा पॅसेज, त्याच्यावर 6 ऍक्टिव्हिटी आणि 4 मार्काचं नॉन टेक्स्च्युअल ग्रामर त्या ठिकाणी या झालेला आहे. हा टोटल क्वेश्चन नंबर 1 16 मार्कासाठी आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 ABC, ज्याच्यामध्ये अनसीन पॅसेज आहे, समरी कशी लिहायची त्याचे टेक्निक मी देणार आहे आणि माइंड मॅपिंग आहे त्याचे टेक्निक मी देणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक प्रश्नावर सेपरेट व्हिडिओची सिरीज आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. प्रत्येकानं त्या ठिकाणी व्यवस्थित पहा, याचा निश्चितपणानं आपल्याला बोर्ड एक्झामसाठी फायदा होईल. आणि त्याचबरोबर आपण 12वीच्या बोर्ड एक्झामच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 तारखेला 12वीचा पेपर आहे, तर 10 फेब्रुवारी सकाळी 8 ते 12 आणि 1 ते 5 अशा 2 सेशनमध्ये दिवसभर मध्ये 12 ते 1 जेवायला सुट्टी असेल आणि पुन्हा आपलं सेशन त्या ठिकाणी सुरू होईल. तर संपूर्ण 80 मार्काचा पेपर आपण दिवसभर त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं टेक्निक मी तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन सोसायटी हॉलमध्ये, पोस्ट ऑफिसच्या शेजारी सोनेई सोसायटीचा जो हॉल आहे तिथं आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर प्रत्येकानं ज्याला शक्य आहे त्यानं त्या ठिकाणी तो अटेंड करा, निश्चितपणानं फायदा होईल. धन्यवाद, बाय, थँक्यू.